तेज आणि गुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. मित्रांनो, आपणास सत्यमुखच्या वतीने नमस्कार व आपलं अभिनंदन. मित्रांनो, मला काही मित्रांनी मला फोन करून सांगितले, काही लोकांनी, जवळच्या लोकांनी मेसेज केले की तुम्ही व्हिडिओ अलीकडे केला नाही, म्हणून आपल्यासाठी मी आजचा व्हिडिओ प्रसारित करीत आहे. मित्रांनो, विषय असा आहे की अमेरिका आणि इराण याचं युद्ध. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे काय काय बाबी घडायला लागलेल्या आहे आणि तिची महागाईची झळ भारताला कशा पद्धतीने जास्त प्रमाणात लोकांना दिसायला लागले आहे. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की भारताची लोक तर सोडाच, परंतु संपूर्ण जगाची लोक म्हणतात की मोदी है तो मुमकिन है. मोदींनी एक फोन केला तर युद्ध थांबू शकते असं म्हणतात. आणि हे कोण म्हणते? जागतिक चे नेते मंडळी काही लोक म्हणत असतात, भारतातली लोक पण म्हणत असतात. मित्रांनो, पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे की पाकिस्तानमध्ये काय महागाई आहे. त्या ठिकाणी 190 रुपये दूध आहे, पेट्रोल 215 रुपये आहे, डिझेल 228 रुपये आहे, कांदा 280 रुपये आहे, साखर 220 रुपये किलो आहे, पीठ 150 रुपये आहे. आणि गॅसच्या टाकीबद्दल तर बोलायचं काम नाही, ते मिळतच नाही. मित्रांनो, तर ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर किती महागाई पाकिस्तानमध्ये आहे. तेल जे खाण्याचं तेल आहे ते 1 लिटरचं 580 रुपये पाकिस्तानमध्ये दर आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचार केला, आम्ही विचार केला, तर आम्ही कितीतरी पट्टीनं आपण सुखी आहोत ह्या संपूर्ण भारतातल्या जनतेला पटत असते. परंतु विरोधी लोकांना ज्यांना मोदी डोळ्यात खुपसतोय, मोदी नकोय म्हणतात, भारताला कमजोर करायचं ज्या लोकांना वाटते ते लोक मोदीला नावं ठेवत असतात. एवढ्या महागाईच्या समोर तुम्ही विचार करा, आपल्या भारतात किती स्वस्ताई आहे. भारतातला मालापेक्षा आणि त्याच्या दरापेक्षा पाकिस्तानमध्ये 10 पटीने, 5 पटीने, काही गोष्टी 20 पटीने महागाई त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, आज एकच देश आहे जगामध्ये, एकच देश आहे. त्या देशाचा एकच असा पंतप्रधान आहे तर जो माणूस होमाई समुद्र मार्गी इराणच्या हद्दीतून गॅस इथं आणू शकतोय आणि ते गॅस इराण चांगल्या पद्धतीने भारतात पोहोचेल, तशी 1, 2, 3 जहाज भारतामध्ये आलेली आहे. मित्रांनो, बाकीच्या अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. आणि त्या हिशोबाने विचार केला तर भारतातली जनता अगदी चांगल्या पद्धतीने जगत आहे. आज भारतातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे की परदेशामध्ये काय काय अवस्था चाललेली आहे आणि किती वाईट काळ त्या ठिकाणी सुरू आहे. पाकिस्तान
अगदी अतिरेक्यामध्ये एक नंबरचा देश आहे अशा पद्धतीने जागतिक अहवाल आलेला आहे. आणि त्या लोकांची अवस्था अशी झालेली आहे पाकिस्तानच्या लोकांची की अक्षरशः त्यांना कटोरा घेऊन भीक मागायची पाळी आलेली आहे. आणि पाकिस्तान काय म्हणतोय की भारतावर आम्ही हल्ला करू. केव्हा की अमेरिकेनं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही भारताचे 2 केंद्र मोठी आहे जी दिल्ली आणि मुंबई ते उडवून देऊ. अजून पाकिस्तानला कितींदा तरी धक्के पडलेले आहे, कितींदा तरी त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तरी ते बोल बच्चन म्हणून ते वागतात. त्यांची ताकद नाही दिल्ली आणि मुंबईवर हल्ला करायची. त्यांचं मधीच बट्ट्याबोळ होणार आहे. परंतु ज्या लोकांना काही जमत नाही ते लोक खाली मोठे मोठे बोलतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात आणि त्या पद्धतीने आम्ही काहीतरी आहोत असं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण मोदी बिन बोलता काही न सांगता चांगल्या पद्धतीने विरोधकाचे कशा पद्धतीने बंदोबस्त करायचे करत असतात. आणि नुसता भारतातल्या विरोधकाचे नव्हे तर जगामध्ये जे जे देश विरोधक आहे त्याला सुद्धा कुणाला कशा पद्धतीने सांभाळून घ्यायचं, कुणाशी कशी मैत्री ठेवायची ते त्यांना चांगलंच माहित आहे. हे त्याला का माहित आहे की ज्याप्रमाणे ठेचा खाऊन खाऊन माणूस एका दिवसात तयार होतोय आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने अंगाला शिस्त लावून कष्ट करतोय आणि डोळ्यामध्ये तेल घालून चांगल्या पद्धतीने निरीक्षण करत असतोय तोच माणूस ते टिकू शकतोय. आणि नरेंद्रभाई मोदी हा RSS या संघाच्या ह्याच्यात पटरीत ते तयार झालेले आहे. आणि त्या संघाच्या पटरीत तयार झाल्यामुळे त्या व्यक्तीला स्वार्थ नाही, लोभ नाही, फक्त एकच आहे जनतेची सेवा करावी. आणि ते सेवा करण्याचे शिक्षण, सेवा करण्याचे संस्कार RSS मधून त्याला मिळालेले आहे. आणि म्हणूनच ती व्यक्ती अगदी चांगल्या पद्धतीने हे विषय हाताळू शकतात. सिक्कीमच्या मुख्यमंत्री यांनी 24 वर्ष अगदी सत्तेवर त्यांनी राहिले होते. त्याच पद्धतीने मोदी 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून 11 वर्ष. आज मोदी संपूर्ण भारतामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे, एक नंबर आहे की त्यांनी सत्ता जास्तीत जास्त पद्धतीने संपादन करून त्या सत्तेवर राहिलेले व्यक्तिमत्व आहे. हे मोदीच्या पाठीशी सगळे म्हणतात देवी शक्ती आहे, चांगलं आहे, पण त्याच्या पाठीमाग कष्ट आहे, शिस्त आहे आणि स्वतःसाठी काही न करता संपूर्ण भारतासाठी करायचंय. आणि भारत हा माझा 140 कोटी लोकांचा परिवार आहे हे जे आहे त्यांना असं वाटते, म्हणून हे तेवढं त्यांनी करू शकलेले आहे. मित्रांनो, कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी थाळ्या वाजवल्या आणि एकरूप दाखवली ती वेळ आता परत भारतात आलेली आहे. आता संपूर्ण भारताच्या लोकांनी एकत्र होऊन संघटितपणाने राहून संपूर्ण मोदीच्या पाठीशी राहायचं आहे. मोदीचे निर्णय हा योग्य असतात हे मी म्हणत नाही, भारताची जनता म्हणा लागलेली आहे. भारताची जनतेचा मोदीवर पूर्ण विश्वास आहे. विरोधी पक्ष, विरोधी लोक कितीही वरडली, कितीही काय बोलले तरी भारताच्या जनतेचा विश्वास हा मोदींच्यावर बसलेला आहे आणि मोदीचा विश्वास भारताच्या जनतेवर आहे. हे अशा पद्धतीनं झालेलं, एकत्र झालेलं आहे की पाण्यामध्ये तुम्ही कितीही काठ्या मारल्या तर ते पाणी वेगळं होऊ शकत नाही. तसे मोदीचे विचार आणि भारताच्या जनतेचे विचार हा एकरूप झालेले आहेत, ते वेगळे होऊ शकतच नाही. मित्रांनो, एक तुम्ही बारीक सारीक विचार करा. अशोक खरात हा बंधू बाबा यांनी 2
1000 कोटीची संपत्ती गोळा केली, 200 महिलांच्यावर अत्याचार केले, त्याचे अनेक व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. हे संपूर्ण याबद्दल 3 IAS अधिकाऱ्यांनी पोलीस खात्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाण सुटलेलं होतं. आणि ते जे बाण होतं, जे काम होतं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे होतं. त्यांना योग्य ते माहिती मिळाली होती आणि त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही पुढाऱ्याला किंवा नेते मंडळीला बळी न पडता त्यांनी चोख पद्धतीने त्याची चौकशी लावली आहे. आणि आज अगदी व्यवस्थित पद्धतीने त्या खराताचं बट्ट्या बोर झालेला आहे. तो खरात 20 फुटाचा नाग नाचितोय काय, लोकांना खोटं बोलतोय काय. फक्त असं झालेलं आहे की ज्योतिषशास्त्र हा विज्ञान आहे, परंतु त्या ज्योतिषशास्त्राला ह्या माणसाने अशोक खरातांनी बदनाम केलेला आहे. आणि असं ज्योतिषशास्त्राला बदनाम करणारा जो माणूस आहे ते बोंधू बाबा आहे, त्याला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की अशोक खरातला आम्ही अजिबात सुट्टी देणार नाही, कायदेशीर त्याच्यावर कारवाई करणार, त्याला पाठिंबा देणारे व सहकार्य करणाऱ्या माणसांची सुद्धा चौकशी करून त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. आम्ही याबद्दल माघारी घेणार नाही. पण अशोक खरातच्या नावाने जे लोकांनी राजकारण चालवलं आहे ते सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही योग्य त्या पद्धतीने, कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे करतात त्यांच्या सुद्धा आम्ही कारवाई वेळ आल्यावर करू, असं त्यांनी म्हटलेले आहे. देवेंद्रजी फडणवीस सुद्धा संघाच्या शाखेमध्ये तयार झालेले व्यक्तिमत्व आहे, ते सुद्धा सेवाभावी आहे. देवेंद्रजी फडणवीसने आजपर्यंत कुठली सूतगिरणी काढली नाही, कुठला साखर कारखाना काढला नाही, किंवा कुठला तरी मोठा धंदा उभारला नाही. त्यांनी करू शकत होते, मोदी बी करू शकत होते, परंतु त्यांनी आपला जी जनता आहे ते आमचे परिवार आहे हा दृष्टिकोनातून संघाची लोक वागत असतात, त्या पद्धतीने राहत असतात. आणि यामुळे त्या संपूर्ण जे भारताचं भवितव्य आहे ते चांगलंच आहे. फक्त आणि फक्त भारताची जनता ज्याप्रमाणे मोदीच्या पाठीशी राहिली होती कोरोनाच्या कालावधीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त पट्टीने एकत्रितपणा दाखवून मोदीच्या पाठीशी राहायला पाहिजे. आपल्या देशाचं भवितव्य घडवायला पाहिजे. आज चांगल्या पद्धतीने जे आपल्याला एक नेता मिळाला आहे ते नेता अगदी योग्य आणि पात्र आहे. आणि मोदीला भारताची जनता विसरू शकत नाही. अशा पद्धतीने चांगल्या पंतप्रधानाबद्दल कोणीही विरोधकाने कितीही नावं ठेवली तरी जनतेला सगळं माहित आहे की विरोधी लोक किती खोटं बोलतात, कारण की हे पब्लिक आहे, सब जानती है. मित्रांनो, मला ज्या ज्या लोकांनी सांगितलं व्हिडिओ करा त्या लोकांचा मी मनापासून धन्यवाद म्हणतोय, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.